दैनंदिन ज्ञानेश्वरी दिनांक 2 जानेवारी. अध्याय 1. अर्जुन विषाद योग. ओवी क्रमांक 31 पासून पुढे. ना तरी सकळ धर्माचे माहेर, सज्जनांचे जिवार, लावण्यरत्न भांडार शारदेचे, नाना कथा रूपे भारती, प्रगटली असे त्रिजगती, आविष्करोनी महामती व्यासांची ये. म्हणून ह्या काव्यारावो, ग्रंथ गुरुवतीचा ठावो, येथून रसा आला आवो रसाळपणाचा. देवीची ऐका अनिक एक, येथून शब्दश्री सच्छाश्रीक, आनिक महाबोधी कोवळीक धुनावली. येथ चातुर्य शहाणे झाले, प्रमेय रुचीस आले, आणि सौभाग्य पोखले सुखाचे येत. माधुरी मधुरता, शृंगारी सुरेखता, रूढपण उचिता दिसे भले. येत कळा विदपन कळा, पुण्यासी प्रतापू आगळा, म्हणून जन्मे जयाचे अवलीळा दोष हरले. आणि पाहता नावेक, रंगी सुरंगतेची आगळीक, गुणास गुणपणाचे बीक बहुवस येत. भानुचेनी तेज धवळले, जैसे त्रैलोक्य दिसे उजळले, तैसे व्यासमती कवळिले मिरवे विश्व. का सुक्षेत्री बीज घातले, ते आपुल्या परी विस्तारले, तैसे भारती सुरवाडले अर्थजात. ना तरी नगरांतरी वसिजे, तरी नागरची होईजे, तैसे व्यासोक्ती तेजे धवळत सकळ. की प्रथम वैसा काळी, लावण्याची नवाळी, प्रगटे जैसी आगळी अंगना अंगी. ना तरी उद्यानी माधवी घडे, तेथ वन शोभेची खाणी उघडे, आदिला पासूनी अपाडे जियापरी. नाना घनीभूत सुवर्ण, जैसे न्याहाळीता साधारण, मग अलंकारी बर्वेपण निवाडू दावी, तैसे व्यासोक्ती अलंकारिले, आवडे ते बर्वयपण पातले, ते जाणूनी काय आश्राईले इतिहासी. नाना पुरतीय प्रतिष्ठे लागी, सानी वधरीन अंगी, पुराणे आख्यान रूपी जगी भारता आली. म्हणून महाभारती नाही, ते नोहे चितलोकीतिही, येते कारणे मनिपे पाहे व्यासोच्छिष्ट जगत्रय. ऐसे जगी सुरसकथा, जे जन्मभूमी परमार्था, मुनी सांगे नृपगाथा जन्मे जया. जे अद्वितीय उत्तम, पवित्र एक निरुपम, परम मंगल धाम अवधारी जो. आता भारत कमळ परागू, गीताख्यू प्रसंगू, जो संवादला श्रीरंगू अर्जुनेसी. ना तरी शब्द ब्रह्माब्दी, मथियला व्यास बुद्धी, निवडले निर्वधी नवनीत हे. मग ज्ञानाग्नी संपर्के, कडसिलवनी विवेके, पद आले परिपाके आमोदासी. जे अपेक्षी जे विरक्ती, सदा अनुभवी जे संती, सोहम भावे पारंगती रमिजे जेत. जे आकर्णी जे भक्ती, जे आदि वंद्य त्रिजगती, जे भीष्म पर्वी संगती म्हणितली कथा. जे भगवद्गीता म्हणिजे, जे ब्रह्मेशानी प्रशंसिजे, जे सनकादिकी सेविजे आदरेसी. जैसे शारदीयेचे चंद्रकळे, माझी अमृतकन कोवळे, ते वेचिती मने मवाळे चकोरत लगे. तिया परिश्रोता अनुभवावी हे कथा, अति हळुवारपण चित्ता आनोनिया. हे शब्दे विनसंवादीजे, इंद्रिया नेनता भोगीजे, बोला आदी झोंबीजे प्रमेयासी. जैसे भ्रमर परागून येती, परी कमळ दळे नेनती, तैसे परी आहे सेविती ग्रंथी ये. का आपुला ठाऊन सांडिता, आलंगीजे चंद्रू प्रकटता, हा अनुरागू भोगिता कुमुदनी जाणे. अर्थ: ही कथा सर्व धर्माचे माहेर, सज्जनांचे हृदय अथवा सरस्वतीच्या लावण्यरूपी रत्नांचा ठेवाच आहे. किंवा ही कथा श्री व्यासांच्या महामतीमध्ये प्रवेश करून कथारूपाने या त्रिजगतात प्रगट झाली आहे. म्हणून ही कथा सर्व काव्यांचा राजा असून सर्व ग्रंथांच्या थोरवीचे ठिकाण आहे व येथूनच शृंगार इत्यादी नवरसांना रसाळपणाचा विशेष डौल आला आहे. तसेच आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की या कथेपासूनच शब्दरूपी लक्ष्मीला शास्त्रीयपणा आला असून आत्मबोधाला विशेष शोभा आली आहे. या कथेपासूनच चातुर्य शहाणे झाले, तत्वार्थाला जास्त गोडी आली आणि सुखाचे सौभाग्य वाढले आहे. माधुर्याला मधुरपणा, शृंगाराला सुरेखपणा व योग्य वस्तीत श्रेष्ठपणा येऊन त्या सर्व उत्तम प्रकारे शोभू लागल्या. सर्व कलांना कुशलता लाभली, पुण्याला सामर्थ्य लाभले. म्हणूनच 18 दिवसात महाभारताची 18 पर्वे ऐकल्यामुळे जन्मेजयाच्या ब्रह्महत्येचा दोष नाहीसा झाला आणि क्षणभर पाहिले असता शृंगारादी रसांना विशेष सुरेखपणा आला व या कथेनेच गुणाला चांगुलपणाचे भरते आले आहे. ज्याप्रमाणे सूर्योदय झाला म्हणजे त्रैलोक्य प्रकाशित होते,
त्याप्रमाणे श्री व्यासांच्या बुद्धीतून ही भारती कथा निघाल्यामुळे सर्व जग प्रकाशयुक्त होऊन शोभू लागते, किंवा सुपीक शेतात बी पेरले की जसा त्याचा सहज विस्तार होतो तसे या भारती कथेत सर्व विषय शोभिवंत झाले आहेत. अथवा खेडवळ मनुष्य शहरात राहिल्यावर ज्याप्रमाणे शहाणा होतो, त्याप्रमाणे व्यासांच्या वाणीच्या तेजामुळे सर्व जग सुसंस्कृत झाले, किंवा तारुण्यामध्ये स्त्रीचे विशेष सौंदर्य विशेषत्वाने बहरास येते, अथवा वसंत ऋतूमध्ये सर्व लहान थोर वृक्षांना वनस्त्रीची विशेष शोभा येते, किंवा सोन्याच्या लगडी साधारण दिसल्या तरी त्यांचे दागिने बनवले म्हणजे त्यांची शोभा काही निराळीच दिसते. त्याप्रमाणे व्यासांच्या प्रतिभेचा स्पर्श झाला की कथेला पवित्रपणा येतो. हे जाणूनच इतिहासाने आपणहून या कथेचा आश्रय केला आहे, किंवा जगात पूर्ण प्रतिष्ठा प्राप्त होईल म्हणूनच अंगी नम्रता धरून सर्व पुराणे उपाख्यान रूपाने या भारती कथेत आली आहेत. म्हणूनच महाभारतात जे नाही ते त्रैलोक्यात नाही. यावरून सर्व जगात ज्या कथा आहेत त्या व्यासांच्या उष्ट्या आहेत असे म्हणतात. अशी या जगती रसाळ व परमार्थाची जन्मभूमी असलेली कथा वैशंपायन मुनींनी जन्मेजय राजा सांगितली. हे महाभारत अत्यंत श्रेष्ठ अद्वितीय असून त्यातील अनुपम व पवित्र करणारी कथा मोक्षाचे माहेर घरच आहे. ती कथा ऐका. आता महाभारत हेच कमळ आणि स्वतः भगवंतांनी सांगितलेला गीताविषय हाच त्यातील पुष्पपराग होय. अथवा व्यासांनी वेदरूपी समुद्र बुद्धिरूपी रवीने घुसळून त्यातून हे गीतारूपी अनुपम नवनीत म्हणजेच लोणी काढले आहे. त्यास ज्ञानरूपी अग्नीचा विचाररूपी मंद जाळ लावून ते पुरते कडवल्यावर त्याचे सुवासिक साजूक तूप बनले आहे. त्याची वैराग्यवान अपेक्षा करतात. संत नेहमी अनुभव घेतात व ब्रह्मनिष्ठेचे ठिकाणी रममान होतात. जिचे भक्त गण श्रवण करतात ती साऱ्या विश्वाला वंद आहे. जी महाभारतातील भीष्म पर्वात सांगितलेली आहे तिला भगवद्गीता असे म्हणतात. ब्रह्मदेव व शंकर जिची स्तुती करतात व संकाधिक मुनी तिचे आदराने सेवन करतात. ज्याप्रमाणे शरद ऋतूतील पौर्णिमेच्या चांदण्याचे कोवळे कोवळे अमृतकण चकोर पक्षाची पिले हळुवार मनाने प्राशन करतात, त्याचप्रमाणे श्रोत्यांनी चित्ताची एकाग्रता करून या भगवद्गीतेचा अनुभव घ्यावा. या गीतेचे निरर्थक शब्दाशिवाय मनन करावे. इंद्रियांना नकळत अनुभव घ्यावा आणि ते ऐकण्यापूर्वी तिच्यातील रहस्य जाणून घ्यावे. ज्याप्रमाणे भुंगे कमलदलांना समजू न देता त्यातील परक्करांचे सेवन करतात, त्याप्रमाणे हा ग्रंथ समजून घेण्याची पद्धत असावी. किंवा चंद्राचा प्रकाश पडताच चंद्रविकासी कमळ उमलते व आपली जागा न सोडता ज्याप्रमाणे चंद्राला प्रेमाने आलिंगन देण्याचे सुख जाणते. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय.